गुड इव्हनिंग गाईज. मी समीक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तर आता मी चालली आहे, तुम्हाला दिसत असं माझ्या उडी वगैरे घातले, तर चालले जरा बाहेर मम्मीसोबत. तर मी तुम्हाला लवकर नाही सांगणार की कुठे चालले, जस्ट तुम्ही ते गेस करा आम्ही कुठे चालले. आता इथे बघा मम्मीची, मी आता तयार होते. ही बॅग पॅक केली आहे, अजून काही आहेत आणि जस्ट आम्ही निघालो आणि हिचं काय चाललंय, हिला खाली जायचं आहे. पट्टा वगैरे घालून मॅडम रेडी आहेत. चला मॅडम आपण जाऊ फिरायला. द्या पट्टा तुमच्या हातात. मला फिरवते का मी हिला फिरवते, मलाच समजत नाही. अगं लारा थांब, एवढी घाई लागली फिरायची. आले मी खाली बॅग द्यायला दादाच्या इथे, तर डोर पण केला. चला वरती. स्कूबी बॅग घेऊन चालेल नाही, बॅग द्यायला आले. स्कूबी हो, आमचा दादा झोपलाय. ए बॅग ह्याच्यातलं काढून घेते मी, नाही काढून देते तुला. बॅग फक्त टिफिनसाठी घेऊन चालली आहे. स्कूबी हां आता आता ते मी लवकर सांगणार नाही, नंतर दिसेल. स्कूबी अच्छा हां स्कूबी. हे आमच्या काकांचं घर बघू शकता तुम्ही. आता मी पुन्हा चालले माझ्या घरी. खोल दरवाजा. देऊन आली बॅग, त्यातलं सामान काढलं आणि बॅग आणली. दादा बोला घेऊन जा. शाल शाल हे काय लावलंयस ग तू, का छान नाही वाटत ते, काढ. हे आमचे देव, ही आई माऊली. आता ही मम्मी चाललंय तयारी, तर आम्ही देवपूजा करून निघू. आता मी निघालो ते काय बोलते जायला. बॅग पॅक झाली. इथे हिला आईचा कॉल आलाय, शांत आईशी बोलते. काय बोलते का आई, काय बोलते बोल ना. काय हा हा ठीक आहे चालेल, काळजी घे तुझी. चल निघतो आम्ही. बरोबर आम्ही जायच्या वेळेस आमचं बाल कुकुलं तोंड पाडून बसतो, तिला समजलं आता आम्ही चाललो. देव बाप्पाचा भंडारा लावला की लगेच त्यांना पाठवते. माझे गुड गर्ल. आजच्या दिवस 2 दिवस तुम्हाला स्वतःला पिल्लू, सांभाळा. 2 दिवस नीट राहायचं, खायचं प्यायचं, पप्पांना त्रास द्यायचा नाही. लागलं काही तर आणि आम्ही आता आमच्या प्रवासाला बाप्पाच्या आशीर्वादाने गणपती बाप्पा मोरया. हे मम्मी चल. चलो गाइस हमारे साथ अभी दिखाते आगे आगे क्या होता है. काकी आवाज दे. काकी लारा खाली आले तर लक्ष ठेवा. लारा आहेत ना, तरी पण काकी टाटा करा. चाललंय का तिथं. चला ताई, हे चल आता निघू आपण. तुम्हाला तून काढ. तुझं इथे आणलं मी. माझा ATM बंद आहे, तुझ्या याच्यातून काढ. मग पुढं गेल्यावर तुला पाठवते मी, मग काढ 1,500. 2 का अगं मग आपल्याला नाही खर्चायला लागणार जास्त. 2. देखो भाई, मेरी माँ एक बेटी को लूट रही है. सेल्फी स्टिक घ्यायची होती ना रियाकडनं. सेल्फी स्टिक नको, आपलं फर्स्ट टाइम आहे. जेवढं होईल आपल्याच्याने तेवढं आपण दाखवू, आणि जेवढं माझ्याच्याने कॅप्चर करता येईल तेवढं मी दाखवते. एक तर माझ्याकडं काय माईक नाही आहे गाईज, सो आवाज कमी जास्त झाला तर समजून घ्या, फर्स्ट टाइम करते. चल ना तिथून भेटेल ना रिक्षा. आले चला आम्हाला रिक्षा भेटलेली आहे.
आता आम्ही चाललो स्टेशनला. स्टेशनवरनं दादर ट्रेन पकडणार, दादरला उतरणार. मग पुढचा प्रवास ते का तुला आपण फर्स्ट टाइम आपण दोघे चाललो आहे कुठेतरी. खूप छान वाटतं. काय सांगू शकतेस वेगळं काय? वेगळा झालं का वेगळा झाला? त्यावेळेस पप्पा दादा कोणी ना कोणी असतं, यावेळेस कोणीच नाही, फक्त आपण दोघीच. दोघींमध्ये पण दोघींमध्ये पण जाऊया तेवढं काय. असं तर तुला मी नेतेच फिरायला, पण लांब कुठेतरी आपण देवालाच चाललोय. पण ते फर्स्ट टाइम चालेल, ते पण पाणीला. तुझा आनंद वेगळा आहे काहीतरी, ते तुझ्या चेहऱ्यावरनंच समजते मला की तू किती हॅप्पी आहेस. बरोबर दरवेळेस जाते, त्यावेळेस काही आमच्या ठाण्यात नितीन कंपनीला एवढी ट्रॅफिक असते. पण हा टाकशील तेव्हा ना ब्लॉग बनवून. आता मी बसले ठाण्यावरनं दादर ट्रेनला. आता इथून दादरला उतरणार. मग दादरवरनं एक हुबळी ट्रेन आहे. किती वाजताची ट्रेन आहे का? किती? 8:15ची ट्रेन आहे. म्हणजे किती तास आपल्याला थांबावं लागेल दादर ट्रेनला? 2 तास दादर स्टेशनवरती थांबायचं काहीच. बघू आता कसं होतं. आता चाललंय दादर ठाण्यावर. आता मुलून सोडला. तुझा काय टाइमपास होला? नेट बंद करून मॅडम आमच्या गेम खेळतात. कोणती गेम खेळते ना? काय नाव तरी माहिती आहे का गेमचं? गेम खेळते हसते. दादरवरनं सुटली ना हां की ठाण्याला थांबते. हां ठाण्यावरनं सुटली की कर्जतला थांबली तर थांबते, नाहीतर नाही डायरेक्ट लोणावळ्याला. अच्छा, लोणावळ्यावरनं डायरेक्ट मग नंतर वाटतं काहीतरी शिवाजीनगरला थांबते. लोणावळ्याला थांबते, खंडाळ्याला नाही थांबत. आणि नंतर शिवाजीनगर, आणि शिवाजीनगरमधनं पुन्हा. आणि कराडला कधी? पहाटे 3:30-4ला. 3:30-4ला कराडला. 4:45 जातो. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला खायला काय देशील? खरडा आहे. काय घेतली जेवायला? खरडा, चपाती, ओके, शेंगदाण्याची चटणी, अच्छा, खारं वांग. अजून काय पाहिजे? काय नको आता एवढं घेतलंच बाहेर तर खाऊन देणार नाहीस तू, माहिती आहे. म्हणून बोलून पण काय फायदा नाही काही. घरचंच आताशी आम्ही दादर स्टेशनला आलोय. हे घेतलं चिप्स, पाण्याची बॉटल. हे बघा मी आमची बॅग घेऊन चालली आहे. लय बॅग जड आहे बघ माझ्या, किती मोठी बॅग फायनली ट्रेनच्या डब्यात चढण्यासाठी लाईन लावलेली आहे. ही बघा आता बसली इथे अशी आमची मम्मी. हे काका आम्हाला इथे भेटलेत. चालेल ना ब्लॉग मध्ये घेतलं तर. हे दादरचं व्यू. ही गाडी तर आलेली आहे आता, बट अजून तिचे डोअर ओपन नाही झाले. तर वाजले किती? वाजले किती का? वाजले किती? टाइम किती झालाय? आत्ताशे 6:11 झाले. अजून या गाडीचे डोअर न उघडले. डोअर उघडतील या गाडीचे आता 7 वाजता. हे भाई रुको रुको रुको. आप किधर जा रहे हो आंटी? आप किधर जा रहे हो? हम लोग सांगली जा रहे हैं. आप सांगली जा रहे हैं? आप सांगली गाँव के? नहीं, सांगली गांव के नहीं है हम लोग, इधर कलवा के हैं. कलवा के. खाना कलवा. तुम भी जा रहे हो? सब लोग जा रहे हैं हम लोग. हम भी जा रहे हैं. तू कुठे चालला? किधर जा रहे? तुम किधर जा रहे हो? सांगली नियमकारी व 15 नियमकारी संत समागम. तुम्हारा नाम क्या? अंशित. अंशित.
पंगत बघा कशी बसली जेवायला. फुल ऑल फॅमिली, जॉईंट फॅमिली. मॉर्निंगचे किती वाजलेत? 348. मॉर्निंगचे 3:48 झाले. एवढी थंडी आहे ना विचारायला नको. ही माझी मम्मी माझं घेऊन घातलं आणि बसली आहे. लय थंडी आहे गाईस, विचारू शकत नाही एवढी थंडी आहे. कराडला आलोत ना ग आपण आता. कराडला आलोत आम्ही आता. नाकातून माझ्या पाणी येत आहे. बोलायचं असं हात असे कापतात ते. हां रिक्षाने चल ना. जाऊ दे, गेला पैसा गेला. चल. एवढ्या थंडीत त्या बससाठी थांबायचं इथे. मी तर नाही थांबणार बाबा, खूप थंडी येते. तशी एक अशी शेकोटी पण नाही आहे यार, तसं हात असं शेकू. आणि बघा ह्या साईडला एक बॅग दिले, ह्या साईडला एक बॅग दिले. स्वतःनी एक बॅग घेऊन गेली मॅडम. आता आम्ही बसू रिक्षात. कोणती रिक्षा आहे का? हे आपलं डेपोल करत भरली आणि म्हणजे इथून कराड डेपोल जायला पण रिक्षा लागते. वा बेटे, अच्छा आहे. चलो. हे पाठीमागं दिसते ते कराड स्टेशन आहे. ती मम्मी गेले 500च्या सुट्ट्याने. तर मॉर्निंगला कोण देणार आहे? 4:15 वाजता 500च्या सुट्टे. आधीच कळत नाही का? ठाण्यावरनं घेऊन यायचं. आले 500च्या बंदी घेऊन. थँक्यू काका. छान छान होता तुमचा नाश्ता, छान होता तुमचा नाश्ता. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही आलोच देवाच्या ठिकाणी. काय ग? हां पालीला. तर आता आम्ही चाललोत देवांना देव धुवायला चाललो. हां म्हणजे आंघोळ घालायला, आय मीन देव धुवायला चाललो आहे. मम्मी कसं वाटतं? मम्मीला थंडी आहे, गारगार लागतं काहीच बोलू नाही शकत. एवढं थंडी आहे. तुम्हाला मी इकडची नदी पण दाखवते, प्लस आम्ही देव म्हणजे कसं करतोय ते सगळं मी तुम्हाला दाखवते. कंटिन्यू माझ्यासोबत राहावा. खूप थंडी आहे गाईस. गाईस बघू शकता आम्ही कसे चाललोय खडकातून. पाय चप्पल पण नाही गाईस, तसंच चाललोय. हे बाबा इथे शेकोटी पेटवतात ते. त्या मम्मी चालले पुढे, तिच्या पाठीमागं मी. हे ओढणीच्या ड्रेसचा ना हाच प्रॉब्लेम असतो, कसं घ्यायचं कसं नाही. त्यात मी एक स्वेटर जॅकेट पण नाही घातला की थंडीपासून वाचू शकते. आता सगळं देवाचं झाल्यावरच आउट. गाईज इथे आम्ही आलो आहोत देव धुवायला. ह्या नदीचं नाव आहे ताराळा नदी. इथेच आम्ही देव धुणार. व्ह्यू बघा गाईज. इथे देव धुतात. देव धुतल्यानंतर पूजा इथे करायची. कुठे करायची ग? अच्छा हां, इथे पूजा करायची देवाची. खाली नको, वरच्यावर वाटेत पाण्यात काय नाही घाबरते काय. येतात येतात. सगळं काय पडतं नाही ते देऊन घे. धुना पाण्यामध्ये लक्ष्मीची कुठे इथं घेऊ की तिकडे घेऊ? चंदन पुराला पातया मानुच्या घराला हे भुरळ पडली वेड झाला देव भुलून कसा गे
आता तिचा पण आला पूर्ण घालून पैदल मला तुला मी सांभाळीन ग खंडोबाची कारभारीन येळकोट येळकोट जय मल्हार आनंदाचा ये कोट. आणि बाणू धनगरी आता देव वगैरे आम्ही सगळं मस्त धुतले गाईस. देवाची पूजा वगैरे केली. ही मेन कमान देवाची. आता आम्ही एंट्री करू.